क्लिअर येतोय का आवाज? आवाज माझा क्लिअर येतोय का? हो हो. ओके. बघा, न्यू वन टॉपिक ह्युमन व्हॅल्यू अँड इथिक्स मधला टीम वर्क, व्हॉलंटिअरिंग, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता हे कन्सेप्च्युअल दिले तुम्हाला. याच्यामध्ये जनरल जर तुम्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर ते तुम्हाला लगेच पटकन लक्षात येईल. कारण प्रत्येक वर्ड आहे त्या वर्डचं जे आपण सोसायटीमध्ये बिहेव करत असतो त्यावेळेस आपणाला हे जे काय पर्टिक्युलर वर्ड्स आहेत तर हे वर्ड्सचं जो आपण युटिलायझेशन असेल किंवा ते वर्ड्सचं जे काय तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल की ज्यातून तुम्हाला ते एक जनरल कन्सेप्ट ही लक्षात येते. पहिली तुम्हाला दिल्या कन्सेप्ट किंवा एखादं कंटेंट किंवा कंटेक्स्ट की ज्याच्यामध्ये त्याला आपण टीम वर्क म्हणतो. आता टीम वर्क हे तुम्ही स्टोरी पण ऐकली असेल किंवा टीम वर्कचं तुम्ही एखादं काम केलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही कलेक्टिव्ह कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असेल तर त्या परफॉर्म केल्या असतील. पण टीम वर्क म्हणजेच काय त्याची डेफिनेशन त्याला आपण ग्रुप सुद्धा म्हणतो. दुसरा शब्द त्याला आपण ग्रुप म्हणतो. टीम म्हणजेच काय त्याच्यामध्ये नंबर ऑफ पर्सन हे मॅक्झिमम असतं आणि नंबर ऑफ पर्सन मॅक्झिमम असल्यामुळं एखादा टास्क असेल हे तुम्हाला एखादं दिलेलं काम आणि दिलेली वेळ हे दिलेलं काम दिलेली वेळ ही जर तुम्हाला एक वैयक्तिक व्यक्तीला जर काम कम्प्लीट करायचे असेल तर त्याला मॅक्झिमम टाइम लागतो. पण ती जर तुम्ही टीम मध्ये किंवा ग्रुपमध्ये केली तर तुम्ही कमी कालावधीमध्ये ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकता आणि लगेच पूर्ण सुद्धा करू शकता. म्हणजे व्हॉट एव्हर द टास्क अलॉटेड फॉर यू दॅट वन यू कम्प्लिटेड बाय युझिंग युअर कलिग्स और बाय युझिंग युअर ग्रुप मेंबर्स. तुमचे ग्रुप मेंबर्स असतात किंवा तुमचे कलिग्स असतात तर यांच्या सहाय्याने ते तुम्ही पूर्ण करू शकता. त्याला आपण टीम वर्क म्हणतो. आता टीम वर्क मध्ये ऍग्रिकल्चर मध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये टीम वर्क लागतं. फार्मिंग असेल, एंटरप्रिनरशिप असेल, मार्केटिंग असेल तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अशा सगळ्याच गोष्टी आहेत. प्रोसेसिंग असेल, रॉ मटेरियल प्रोव्हिजन असेल किंवा वेअर हाऊस फॅसिलिटी अवेलेबल करून देणं असेल किंवा एखादं इंडस्ट्री एस्टॅब्लिश करणं असेल. बऱ्याच ठिकाणी आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये टीम वर्क बघायला मिळते कारण सिंगल पर्सन कॅनॉट परफॉर्म एनी ऍक्टिव्हिटी प्रॉपरली. आता तुम्ही रिलायन्स, टाटा वगैरे बघता तर याच्यामध्ये जे काय ओनर्स असतात तर ते काय ओनर्स स्वतः काम करत बसत नाही तर त्यांनी एक टीम तयार केल्या. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सुपरवायझर असतो, मॅनेजर असतो, त्यानंतर स्किल्ड वर्कर्स असतात, त्यानंतर ग्रासरूट लेवलला काय वर्कर्स असतात, मार्केटिंगला काय वर्कर्स असतात. तर पर्टिक्युलर इच वन पर्सन दे परफॉर्म देअर ओन ड्युटी विच वन अलॉटेड बाय द हायर ऑथॉरिटी. जे हायर ऑथॉरिटीने जी ड्युटी अलॉट केली आहे तर ती ड्युटी प्रत्येक व्यक्ती परफॉर्म करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीचं काम आपलं आपलं चालू असतं. तर पूर्ण जे काय पूर्ण जी लिंक आहे किंवा पूर्ण जे फ्लो आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ पर्सन्स इन्व्हॉल्व तर त्याला आपण टीम म्हणतो. कोण रॉ मटेरियल कलेक्ट करत असतं, कोण ते रॉ मटेरियलवरती प्रोसेसिंग करत असतं, कोण ते रॉ मटेरियल मधून एखादं प्रोडक्ट तयार करत असतं, कोण तो प्रोडक्ट तयार झालेला त्याचं पॅकेजिंग करत असतं, कोण पॅकेजिंग केलेलं ते ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मार्केटमध्ये नेत असतं, कोण मार्केटमध्ये आलेलं मटेरियल परत डीलरला किंवा होलसेलरला देत असतं, त्यानंतर डीलर किंवा होलसेलर कडून परत रिटेलरकडे दिलं जातं, रिटेलर कडून कस्टमरला दिलं जातं. म्हणजे अशी एक मोठी चेन तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळते तर त्याला आपण टीम म्हणतो. तर असं एक टीम वर्क हे कन्सेप्ट आहे. देन व्हॉलंटिअरिंग. व्हॉलंटिअरिंग त्याला आपण ऐच्छिक काम असं म्हणतो किंवा आपण स्वतःच्या म्हणण्यानुसार किंवा स्वतःला जर आवड असेल तर त्याच्यामध्ये आपण जात असतो. व्हॉलंटिअरिंग मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर द पर्टिक्युलर पर्सन हु डायरेक्टली इन्व्हॉल्व इन द एनी ऍक्टिव्हिटी व्हॉलंटरली. व्हॉलंटरली म्हणजे स्वतःला जर इच्छा असेल, स्वतःच्या मनामध्ये असेल तरच तो व्यक्ती जे काय पुढचं काम असेल तर त्या कामामध्ये तो इन्व्हॉल्व होत असतो. म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये स्वयंसेवक म्हणतो. म्हणजे ह्याला कोणी काम सांगत नाही किंवा ह्यानं काम केलंच पाहिजे अशी कुठली अपेक्षा तिथे धरली नसते, पण त्याचं एक आवड असते तर ते आवडी खातर किंवा त्याच्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स असतील तर त्या एक्सपेक्टेशन बेस तो एखादं काम करत असतो. मग त्याच्यामध्ये सोशल ऍक्टिव्हिटी असेल, कल्चरल ऍक्टिव्हिटी असेल, मीटिंग किंवा एखादे
जे रिलिजियस ऍक्टिव्हिटी असेल तर ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही व्हॉलंटरली तिथं पार्टिसिपेट होऊ शकता. स्वयंसेवक त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो. त्यानंतर राईट. राईट म्हणजे बरोबर असा त्याचा अर्थ नाही. राईट म्हणजे इथं हक्क असतो. मग आता हक्क तुम्हाला बघितलं असतील, तुम्ही जसे जसे मोठे होत जाता तसे तुम्हाला राईट्स इन्क्रीज होत जातात. म्हणजे तुम्ही कोणाला विचारत नाही, तुम्हाला जे वाटतं तसं करत असता. याच्यामध्ये तुम्हाला जे काय फंडामेंटल राईट्स आहेत, तर त्या फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्हाला माहित आहे की कम्युनिकेशन और मेंटेन रिलेशन विथ द सोसायटी हा हक्क आहे. देन शेअरिंग आयडियाज टू द अदर पर्सन हा हक्क आहे. देन स्पोक्स पर्सन ऑफ द कम्युनिटी एखाद्या ग्रुपचा किंवा आपल्या समाजाचा एक आवाज म्हणून तिथं काम करणं हा हक्क आहे. त्यानंतर बोलण्याचा अधिकार, तुम्हाला जे चुकीचं वाटतं ते बोलण्याचा अधिकार आहे. देन वोटिंग राईट म्हणजे तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. देन परचेस जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला खरेदी करण्याचा अधिकार आहे. देन वॉन्डरिंग हेअर अँड देअर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी तुम्हाला फिरण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये अधिकारामध्ये बरेच गोष्टी येतात की ते तुम्ही काय करत असता स्वतःच्या लेवलवरती ते डिसाईड करत असतात ते अप्रूव्ड असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुणीही अडवत नाही. एखादं जर तुम्हाला सांगितलं की टेररिझम दॅट वन इज अ नॉट राईट, तो हक्क नाही. तुम्ही जर म्हणला उद्या मी तिथं दहशतवादी होतो आणि दहशतवादी होऊन तिथं एखादं काहीतरी चुकीचं काम करतो, जे चुकीचं काम आहेत रॉंग वेज रॉंग पाथ नॉट अप्रूव्ड बाय द ऑथॉरिटी, चुकीची कामं असतात किंवा चुकीचे मार्ग असतात त्याला कोणी तिथं समर्थन करत नाही किंवा त्याला कोणी खतपाणी घालत नाही. तर तुम्हाला जे हक्काचं दिलेलं आहे, तुम्ही काय खरं बोलायचं आहे ते बोलून घ्या, इतरांच्या टीका करायचा आहे तर ते तुम्हाला अधिकार आहे. काय कायद्यानुसार तुम्हाला गोष्टी मागून घ्यायच्या तर तो तुम्हाला अधिकार आहे. कायद्यानुसार तुम्ही एखाद्यावरती पिटिशन असेल किंवा एखाद्यावरती गुन्हा असेल तर तो तिथं तुम्ही देऊ शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकाराचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला जेवढं रोज पोटात भूक आहे तेवढं खाण्याचा अधिकार आहे. जे तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर त्या शिक्षणामध्ये एंटर होण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मग त्याच्यामध्ये पण परत तुम्हाला नियम असतात. म्हणजे अधिकार तुम्ही शिक्षणात आहे म्हणजे तुम्ही 10वी झाल्यावर लगेच म्हणाल की मला LLB व्हायचं तर लगेच LLB ला तिथं तुम्हाला तिथं जे काय रूल्स रेग्युलेशन असतात तर ते कम्प्लीट करायला लागते. तुम्हाला शिकण्याचा अधिकार आहे पण त्या अधिकारामध्ये पहिल्या स्टेप्स आहेत की जे तुम्हाला रूल्स रेग्युलेशन असतात तर ते फॉलो करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला जे विशेष हक्क किंवा विशेष अधिकार जे दिलेले आहेत तर ते अधिकार हे तुमच्या लाईफ पर्स्पेक्टिव्ह आहेत. तुमच्या जीवनाची प्रमाणबद्धता ही सिद्ध करण्यासाठी जे दिलेले तुम्हाला अधिकार आहेत. देन रिस्पॉन्सिबिलिटी त्याला आपण जबाबदारी म्हणतो. तर जबाबदारी आपण कधी घेत असतो ज्यावेळेस आपल्याला एखादं काम दिलेलं असतं ते काम पूर्ण करण्यासाठी आपण तडपडत असतो. म्हणजे वी स्ट्रगल टू कम्प्लीट एनी वर्क अलॉटेड बाय हायर ऑथॉरिटी. कुठल्याही जबाबदारी आपल्याला दिलेली असते किंवा हायर ऑथॉरिटीने जी जबाबदारी दिलेली असते तर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण स्ट्रगल करतो, झटत असतो, झगडत असतो आणि ती जबाबदारी पूर्ण करत असतो. त्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. म्हणजे त्याच्या आपल्यासाठी एक एक्सपेक्टेशन असते की त्याच्यातून आपल्याला एक जबाबदारी दिसून येते की आपल्याशिवाय ते काम होत नाही किंवा आपण ते केल्याशिवाय आपल्याला कुठलीही खैर नाही. त्यानंतर आपले घरचे जे लोक असतात तर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी असते किंवा आपले आई वडील असतात तर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. म्हणजे मॅक्झिमम रिस्पॉन्सिबिलिटी दॅट वन रिलेटेड टू युअर फॅमिली, युअर कल्चर, युअर सोसायटी. म्हणजे जिथं जिथं तुम्ही जाल त्या ज्या ठिकाणी ज्या गरजेच्या आहेत अशा गोष्टी. मग तुम्ही म्हणाले एखाद्याच्या मारायची जबाबदारी, ती मारायची जबाबदारी तिथं कोणी घेऊ शकत नाही. तशा चुकीच्या गोष्टीची जबाबदारी न घेता चांगल्या गोष्टींची जबाबदारी घेणं, घरच्यांना सांभाळणं असेल, शेतीमध्ये काम करण्याची मदत करण्याची तुमची जबाबदारी असेल किंवा आई वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी असेल किंवा शिक्षण पूर्ण करण्याची स्वतःच्या पायावरती शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी असेल तर अशा वेगळ्या गोष्टी येतात की त्यातून त्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या तुम्ही काय करत असता अक्वायर करत असता आणि त्यानुसार तुमचे स्टेप्स असतात ते तुम्ही पुढे टाकत असता. आता आपण वन बाय वन बघू. टीमवर्क. टीमवर्कची डेफिनेशन दिल्या. इट इज द प्रोसेस ऑफ वर्किंग कोलॅबोरेटिव्हली विथ अ ग्रुप ऑफ पीपल इन ऑर्डर टू अचीव गोल. आपल्याला एखादं सर्वोत्कृष्ट असं ध्येय जर गाठायचं असेल तर हे सर्वोत्कृष्ट ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला टीम बरोबर आपले टीम मेंबर्स असतात तर या टीम मेंबर बरोबर काम करून एकत्रित काम करून आपणाला ते ध्येय गाठता येतं. आता असं का करायचं? टाइम स्पॅन रिड्यूस करणं. तुम्ही जर इतर लोकांच्या बरोबर हे काम केलं, कोलॅबोरेटिव्ह जर काम केलं तर त्यातून तुम्हाला ते कमी कालावधीमध्ये ध्येय गाठता येतं. तुम्ही जर सिंगल पर्सन असाल तुम्ही सुद्धा ध्येय गाठू शकता पण सिंगल असाल तर तुम्हाला लागणारा वेळ हा जास्त असतो. फॉर एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम.
कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही एकट्यानं जर अभ्यास करत बसला तर 5 वर्ष लागणार. तेच जर ग्रुपमध्ये अभ्यास करत बसला 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला चांगल्या पोस्ट असतात तर ते मिळून जातात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येतं तर टीमवर्क. काय कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतात, काय आपल्या मित्रांच्या क्लिअर असतात, काय आपल्या कलिगच्या क्लिअर असतात, काय आपल्याला बुक्स मधून किंवा काय आपण रेफरन्स बुक्स मधून तर त्या कन्सेप्ट आपण क्लिअर करत असतो. दॅट्स वाय टीम means it is the process of working collaborative with a group of people in order to achieve goal. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक थोडक्यात मिनिंग जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर इट इज नेसेसरी फॉर अचिव्हिंग गोल. आपल्याला ह्याच्यात एक गरज वाटते आपल्या टीमची. कशासाठी? कुठलंही गोल असेल, कुठलंही ध्येय असेल तर ते ध्येय अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला टीम ही तयार करावी लागते. अँड दॅट्स वाय इट इज क्रुशियल पार्ट. टीम वर्क इज अ क्रुशियल पार्ट ऑफ आवर बिझनेस and it is often necessary for colleagues to work well together and trying to best in any circumstances. आणि सर्वोत्कृष्ट काम करणं म्हणजे जे इतरांना केलं जातं तर त्यांच्यापेक्षा आणि चांगल्या पद्धतीने काम करणं यासाठी टीम गरजेचं आहे. 5 लोकांनी केलेलं काम आणि तेवढंच काम 10 लोकांनी केलं तर त्या कामामध्ये तुम्हाला फरक दिसून येतो. कामाचा इफेक्टिव्हनेस जे वर्क इफिशियन्सी आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येते. Then teamwork means the people try to cooperate using their individual skill, providing constructive feedback despite the personal conflict between the individual. एकमेकांमध्ये भांडण न करता आपल्याला जे योग्य वाटतं त्याचा फीडबॅक देणं आणि जे आपल्याला योग्य वाटतं त्या गोष्टी मध्ये सहकार्य करणं आणि त्या गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह होणं त्याला आपण टीम वर्क म्हणतो. आता टीम वर्क साठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे तर टीम साईज. टीम साईज मध्ये तुम्हाला नंबर ऑफ पर्सन इन each team should require 6 to 8 members. Means it is clearly defined measurable goals such as creation of new product in innovation jobs, high patient survival rate of healthcare jobs, then customer satisfaction, service oriented job. तर असे वेगवेगळे जॉब्स असतात. याच्यामध्ये तुम्हाला काय मेजरेबल गोल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इनोव्हेटिव्ह आयडियाज ह्या न्यू प्रोडक्ट क्रिएट करण्यासाठी, हेल्थ केअर जॉब ज्याच्यामध्ये तुम्हाला हाय पेशंट सर्व्हायवल रेट हा इन्क्रीज करणं म्हणजे जे डेथ रेट असतो तो कमी करणं, सर्व्हायवल रेट इन्क्रीज करणं यासाठी हेल्थ केअरच्या सुद्धा तुम्ही टीम वर्क करू शकता. देन सर्व्हिस ओरिएंटेड जॉब काही सर्व्हिसेस ऑफर करणं आधी ह्या सर्व्हिसेस कस्टमर सॅटिस्फॅक्टरी असणं त्याला आपण काय म्हणतो टीमवर्क. म्हणजे टीमवर्क कुठेही होऊ शकतं. त्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक प्लेस किंवा स्पेसिफिक सिच्युएशन नाही की त्या ठिकाणीच आपल्याला टीमवर्क करता येतं. टीमवर्क तुम्ही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीने पण चांगल्या कामासाठी तुम्ही करू शकता. देन बेनिफिट्स ऑफ टीमवर्क. आता टीमवर्कचे फायदे आहेत का? तुम्ही गोष्ट ऐकली असेल एकीचे बळ. एकीचे बळ जर असेल तर आपण कुठलेही काम चांगल्या पद्धतीनं कुठल्याही अडथळ्याशिवाय कुठल्याही इतर वाईट किंवा मिस थिंग न करता किंवा कुठल्याही गोष्टी अवॉइड न करता आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो. असे आपल्याला बरेच बेनिफिट मिळतात. पण याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता याच्यामध्ये जर तुम्ही सिंगल वर्क करत असाल तर नंबर ऑफ प्रॉब्लेम हे रेज होत असतात आणि at the time least number of problem we solve there due to personal or single person that tackle the specific problem. एकच व्यक्ती तो टॅकल करत असतो. पण जर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स असतील आणि टीम मध्ये 7 ते 8 व्यक्ती असतील तर इच वन पर्सन ट्राय टू टॅकल इच वन प्रॉब्लेम. प्रत्येक प्रॉब्लेम टॅकल करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असतो. सो द फर्स्ट बेनिफिट ऑफ टीम वर्क इज प्रॉब्लेम सॉल्विंग and the problem solving that one is required for better decision then better product or better services. चांगला निर्णय घेणं असेल की चांगलं वस्तू तयार करणं असेल किंवा चांगले सर्व्हिसेस देणे. The quality of teamwork may be effective by analyzing the following 6 components of collaborating among team members. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी काही कॉम्पोनंट गरजे आहेत. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, सुसंवाद असावा, कोऑर्डिनेशन, सहकार्य असावं, बॅलन्स ऑफ मेंबर्स कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं सहभाग हा तिथं बॅलन्स असावा, म्युच्युअल सपोर्ट एकमेकाला ज्या ठिकाणी गरज असेल तर त्या ठिकाणी सपोर्ट करणं, एफर्ट्स कष्ट घेणं आणि कोहिजन चिटकून राहणं एकमेकाबरोबर चिटकून राहण्याचं या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुम्ही चांगले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. देन हेल्दी कॉम्पिटिशन. जर तुम्ही वैयक्तिक काम करत असाल, जर तुम्हाला शेतामध्ये काम करायला सांगितलं 5 आर एरिया असेल आणि 5 आर एरियामध्ये विडिंग करायला सांगितलं तर यू गेट मोर पॅनिक, यू गेट अंडर डिप्रेशन, यू आर सप्रेस देअर ड्यू टू मोर वर्क अँड मोर युअर एफर्ट्स. तुमचे कष्ट पण ज्यादा लागणार आणि काम सुद्धा ज्यादा असणार. पण त्याच वेळी जर तुमच्या बरोबर 10 व्यक्ती असतील तर यू नॉट गेट सप्रेस, यू मेंटेन फ्रीली ॲटमॉस्फिअर, यू मॅनेज और कम्प्लीट द वर्क कन्व्हिनियंटली
आणि यू मेंटेन युअर हेल्थ प्रॉपरली. आणि त्याच वेळेस तुमचं हेल्थ जे असेल तर ते प्रॉपर राहू शकतो, म्हणजे फिजिकली मेंटली तुम्ही स्टेबल राहू शकता. म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन इन ग्रुप्स कॅन बी यूज टू मोटिवेट इंडिव्हिज्युअल्स अँड देन हेल्प द टीम एक्सेल. म्हणजे आता हेल्दी कॉम्पिटिशन ह्याच्यामध्ये जर तुम्ही एकमेकाला कॉपरेट करत असाल, फ्रेंडली अॅटमॉस्फिअर असेल, तर त्या ठिकाणी हेल्दी कॉम्पिटिशन क्रिएट होतं आणि याच्यामुळे तुमचा ग्रुप हा वाढण्यास मदत होते. डेव्हलपिंग रिलेशनशिप, म्हणजे टीम जर तयार केली तर आपण एकमेकांमध्ये टीम मेंबर्स असतात, तर याच्यामध्ये एक चांगलं रिलेशनशिप म्हणजे अदर दॅन ब्लड रिलेशनशिप, आपण जे रक्तातलं नातं असतं तर त्याच्या पलीकडचं नातं हे तिथं तयार केलं जातं. द टीम कंटिन्यूज टू वर्क टुगेदर विल इव्हेंच्युअली डेव्हलप द इन्क्रीज लेवल ऑफ बॉन्डिंग. आणि हे जर तुम्ही एकत्रित काम करत असाल तर तुमचं बॉन्डिंग वाढत जातं, तुम्ही एकमेकांमध्ये घट्ट असं बॉन्ड तुमचा तयार होतो. दिस कॅन हेल्प पीपल अवॉइड अननेसेसरी कॉन्फ्लिक्ट सिन्स दे हॅव बिकम वेल अक्वेंटेड विथ इच अदर थ्रू टीम वर्क. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असाल तर तुमच्यातली भांडणं वगैरे असतात ते कमी कमी होऊन जातात. आणि भांडणं कमी झाली तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं जे वेगवेगळे वर्क आहेत तर ते चांगलं कामं हे चांगल्या पद्धतीने तिथं पूर्ण करू शकतात. इन एव्हरी वन हॅज युनिक क्वालिटीज. आता प्रत्येकाकडे एक विलक्षण अशा काही तर क्षमता असतात. आता काय प्रत्येक जणच जास्त शिकलेला असतो किंवा प्रत्येक जणच प्रॅक्टिकली स्ट्रॉंग असतो, प्रत्येक जणच पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचा असतो, असं टीम मध्ये नसतं. पण वी फॉलो इच वन आणि वी फॉलो इच वन्स क्वालिटीज. ज्यावेळेस आपण एकमेकाच्या क्वालिटीज बघत जातो तर त्यानुसार आपल्यामध्ये सुद्धा त्या क्वालिटीज येत असतात. सो एव्हरी वन हॅज युनिक क्वालिटीज. आपल्या टीम मधल्या प्रत्येक मेंबरच्या युनिक क्वालिटीज असतात आणि एव्हरी टीम मेंबर कॅन ऑफर देअर युनिक नॉलेज ॲबिलिटी टू इम्प्रूव्ह other team members through teamwork, and sharing these qualities will allow team members to more productive in future. आणि ह्या ज्या काय आपल्या क्वालिटीज असतात ते प्रत्येक व्यक्ती आपल्या टीम मध्ये शेअर करत असतो, त्याच्यामुळे जे आपलं प्रोडक्टिव्ह फ्युचर आहे, प्रोडक्टिव्ह फ्युचर आपल्याला तिथं डेव्हलप करता येतं. देन इन्क्रीज मोटिवेशन, आपण एकमेकांमध्ये प्रेरणा निर्माण करू शकतो. म्हणजे हाय मोटिवेशनल लेवल ही टीम मध्येच तुम्हाला दिसून येते. टीम जर नसेल तर तुम्हाला मोटिवेशनल लेवल तिथे दिसून येत नाही. वेन ग्रुप्स आर बिंग कम्पेअर्ड मेंबर्स टेंड टू बिकम मोर अम्बिशियस टू अचीव्ह हायर लेवल ऑफ परफॉर्मन्स अँड रिझल्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला एक काळजी घेतली जाते. ग्रुप जे तयार केला जातो तर त्या ग्रुपमध्ये एक काळजी घेतली जाते की ज्यामध्ये जे ग्रुप मेंबर असतात, जे ग्रुप मेंबर असतात तर ते अम्बिशियस टू अचीव्ह हायर लेवल. अम्बिशियस म्हणजे त्याला आपण ऍस्पायरेशन, महत्वाकांक्षा असं म्हणतो, की आपण हायर लेवलचा जो परफॉर्मन्स असेल किंवा रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला घेणं किंवा ते रिझल्ट मिळवणं. तर यासाठी ते काम करत असतात. प्रोव्हाइडिंग ग्रुप विथ अ कम्पॅरिझन स्टँडर्ड इन्क्रीज द परफॉर्मन्स लेवल अँड दस लिडिंग द मेंबर्स एन्करेजिंग इच अदर वर्क टुगेदर सायमल्टेनियसली. आणि याच्यामध्ये प्रत्येक मेंबर एकमेकाला प्रोत्साहन देत असतो आणि प्रोत्साहन देत असताना प्रत्येक जण लीड घेत असतो. लीड घेऊन प्रत्येक जण व्यवस्थित ते काम तिथं पूर्ण करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डिफाईन टीमवर्क आणि गिव्ह द बेनिफिट्स ऑफ टीमवर्क असा क्वेश्चन तुम्हाला रिटर्न एक्झाम साठी विचारला जाऊ शकतो. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असेल तर तुम्हाला डेफिनेशन विचारलं जाईल, नंबर ऑफ मेंबर्स इन इच टीम किती असतात ते विचारलं जाईल, आणि एलिमेंट इन द टीमवर्क, टीमवर्क मधले एलिमेंट कुठले आहेत, कम्युनिकेशन असेल, कोऑर्डिनेशन असेल, हे जे तुम्हाला आता मी 5-7 सांगितले, फीडबॅक असेल, त्यानंतर तुमचं टुगेदर वर्क असेल, तर हे जे काय बॅलन्स मेंबर कॉन्ट्रिब्युशन असेल, म्युच्युअल सपोर्ट असेल, तर हे तुम्हाला एलिमेंट तिथं सांगावे लागतील. देन व्हॉलंटिअरिंग, व्हॉलंटिअरिंग म्हणजे त्याला आपण स्वयंसेवक म्हणतो. वन हू ऑफर्स मिलिटरी सर्व्हिसेस, जो आपल्या मिलिटरी सर्व्हिसेस ऑफर करतो त्याला आपण व्हॉलंटिअरिंग असं म्हणतो. आता तुम्ही मिलिटरी, मिलिटरी म्हणजे त्याला आपण सेना म्हणतो, म्हणजे स्वयंसेवक. म्हणजे जसं सेना आपल्या रक्षण करण्याचं काम करत असते तर तसं स्वयंसेवक हे स्वतःच्या इच्छेनुसार समाजासाठी, त्यानंतर आपल्या संस्कृतीसाठी किंवा आपल्या जे पॉलिटिकल असेल किंवा इतर ठिकाणी ज्या वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील किंवा वेगवेगळे एरियाज असतील तर त्या ठिकाणी आपल्या जे काय पेपर्स असतात तर ते ऑफर करत असतो. आता व्हॉलेंटिअर म्हणजे काय? Volunteer is a person who voluntarily offers himself or herself for a service, and a person who performs service willingly or and without pay. कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या सेवा देण्याचं जो काम करतो त्याला आपण व्हॉलंटिअर म्हणतो, स्वयंसेवकाचं म्हणतो. आणि व्हॉलंटिअरिंग it is generally considered as activity where an individual or group provides services without financial gain to benefit another person, group or organization.
कुठलाही फायनान्शियल गेन मिळवू नये किंवा मिळावा यासाठी काम न करता जे गरजू आहेत त्यांना फायदा व्हावा, जे गरजू संस्था आहेत त्यांना फायदा व्हावा यासाठी काम करणाऱ्यांना व्हॉलंटिअरिंग असं म्हणतात. तर व्हॉलंटिअरिंग मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा, व्हॉलंटिअरिंग इज ऑल्सो रिन्यूड फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड इट इज ऑफन इंटेंडेड टू प्रमोट गुडनेस अँड इम्प्रूव्ह ह्युमन क्वालिटी ऑफ लाईफ. ह्याच्यामधून आपण काय करत असतो, एका समाजाच्या सानिध्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण जर स्वयंसेवक असू तर एक आपली प्रतिष्ठा तयार होते. म्हणजे वी एक्झिबिट आवर स्टेटस विदिन द कम्युनिटी अँड दॅट वन ऑल्सो हेल्प फॉर इम्प्रूव्ह द स्किल ऑफ द पर्टिक्युलर पर्सन. एखाद्या व्यक्तीचं जे स्किल असतं तर ते स्किल इन्क्रीज होण्यासाठी आपणाला व्हॉलंटिअरिंग अतिशय गरजेचं असतं. त्याला आपण रिनोड म्हणतो. रिनोड म्हणजे प्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध असं आपण म्हणतो. म्हणजे सुप्रसिद्ध होण्यासाठी तुम्हाला असं जे काय व्हॉलंटिअरिंग वर्क असेल तर ते व्हॉलंटिअरिंग वर्क करावं लागतं, नाहीतर तुम्हाला एखाद्या पोझिशनला किंवा पॉलिटिकल लीडर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला जावं लागतं, तरच तुम्ही तिथं प्रसिद्ध होता. मग प्रसिद्धीसाठी वेगवेगळे माध्यम आहेत. त्याच्यातले एक माध्यम जसं आर्टिस्ट असेल, म्हणजे कलाकार असतात किंवा हिरोज असतात किंवा जे बॅट्समन किंवा आपले क्रिकेटर्स असतात, तर त्या पद्धती पॉलिटिशियन्स असतात, सायंटिस्ट असतात, तर त्या पद्धतीनं तुम्हाला व्हॉलंटिअरिंग ही सुद्धा एक तुम्हाला प्रतिष्ठा देणारं एक क्षेत्र बघितलं जातं. व्हॉलंटिअरिंग मे हॅव पॉझिटिव्ह बेनिफिट फॉर द व्हॉलंटियर ऍज वेल ऍज फॉर द पर्सन ऑफ कम्युनिटी सर्व्ड. हे एक तुमच्यासाठी पॉझिटिव्ह बेनिफिट आहे की ज्याच्या मार्फत तुम्ही जी आपली कम्युनिटी असेल तर त्या कम्युनिटीसाठी तुम्ही ते सर्व करू शकता किंवा त्या कम्युनिटीच्या उद्धारासाठी तुम्ही स्वयंसेवक म्हणून तिथं काम करू शकता. इट इज ऑल्सो इंटेंडेड टू मेक द कॉन्टॅक्ट फॉर पॉसिबल एम्प्लॉयमेंट. आणि याच्यातून आपण काय जे पॉसिबल एम्प्लॉयमेंट असतात तर त्यांच्याबरोबर सुद्धा कॉन्टॅक्ट ठेवू शकतो. मेनी व्हॉलंटियर्स स्पेसिफिकली ट्रेनड इन द एरियाज ऑफ सच मेडिसिन, एज्युकेशन, इमर्जन्सी रेस्क्यू. जे काही इमर्जन्सी रिस्क असतात किंवा शिक्षण क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी व्हॉलंटिअरिंगचं काम केलेलं लोक दिसतात. आणि व्हॉलंटिअरिंग याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा कुठलाही बेनिफिट तुम्ही घेत नाही किंवा त्याच्या मोबदल्यामध्ये कुठलाही पैसा तुम्ही घेत नाही. रेस्क्यू ऑपरेशन्स असतात, ज्यामध्ये सायक्लोन्स असतात, नॅचरल डिझास्टर्स असतात, फ्लड सिच्युएशन असेल किंवा एज्युकेशन मध्ये तुम्हाला जे काय टीचिंग असेल किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील, मेडिसिन मध्ये तुम्हाला जे काय हेल्थ केअर्स असतात तर या ठिकाणी तुम्ही व्हॉलंटिअरिंगचं काम करू शकता. Then activities including teaching English, working in orphanages, conservation, then assisting non-government organization and medical work. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात. इंग्लिश शिकवणं असेल किंवा जे काही झोपडपट्टी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये काम करणं असेल, आपलं संवर्धनाचं काम असेल किंवा जे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतात तर त्याच्यामध्ये काम करणं, त्याला सहाय्य करणं असेल, तर असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही व्हॉलंटिअरिंगचं काम करू शकता. त्यानंतर इंटरनॅशनल व्हॉलंटिअरिंग आपण एम्स टू गिव्ह द पार्टिसिपंट व्हॅल्युएबल स्किल अँड नॉलेज इन ऍडिशन टू बेनिफिट ऑफ द होस्ट कम्युनिटी अँड ऑर्गनायझेशन. आता जे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक असतात की ज्यांच्यामध्ये त्यांचं एम असते की आपण पार्टिसिपेट कशाला व्हायचं, तर व्हॅल्युएबल स्किल आपल्याकडे जे नॉलेज असेल किंवा स्किल असेल तर त्याचा ऍडिशनल बेनिफिट ही अदर कम्युनिटीज असतात किंवा ऑर्गनायझेशन असतात तर त्यांना मिळालं पाहिजे. आणि एन्व्हायरमेंटल व्हॉलंटिअरिंग रेफर्स टू द व्हॉलंटियर who contribute towards environmental management and conservation. काय एन्व्हायरमेंटल व्हॉलंटियर्स असतात तर एन्व्हायरमेंटलचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी ते स्वतः कॉन्ट्रीब्युशन देत असतात किंवा ते काम करत असतात. व्हॉलंटिअर कंडक्ट रेंज ऑफ ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग, इकॉलॉजिकल रिस्टोरेशन सच एज रिव्हिजिटेशन, वीड रिमूव्हल, प्रोटेक्टिंग एंडेंजर्ड एनिमल, एज्युकेटिंग अदर अबाउट द नॅचरल एन्व्हायरमेंट. आता जे आपले एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हॉलंटिअरिंग आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इको कॉन्झर्वेशन किंवा इकॉलॉजिकल रिस्टोरेशन असं आपण त्याला म्हणतो, जे आपलं सभोवतालचं जैविक वातावरण जे आहे तर त्याचं रिस्टोरेशन करणं, त्याच्यावरती मॉनिटरिंग करणं, त्यानंतर रिव्हेजिटेशन ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी वृक्षारोपण, प्लांटेशन करणं, वीड रिमूव्हल, जे वेगवेगळ्या ठिकाणी अननेसेसरी अनवॉन्टेड प्लांट असतात त्याला आपण वीड म्हणतो तर ते रिमूव्ह करणं, जे एंडेंजर्ड अॅनिमल्स असतात तर त्यांना प्रोटेक्ट करणं, एज्युकेटिंग अदर्स अबाउट द नॅचरल एन्व्हायरमेंट, जे सराउंडिंग किंवा नैसर्गिक वातावरण आहे त्याच्याबद्दल इतरांच्या मनामध्ये त्याच्या संदर्भामध्ये माहिती देणं किंवा त्याच्या संदर्भामध्ये शिक्षण देणं. देन 5 डिसेंबर दॅट वन इज सेलिब्रेटेड ॲज द इंटरनॅशनल व्हॉलंटिअरी डे फॉर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. 5 डिसेंबर हा आपला
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा केला जातो, की ज्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास याचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि याच्यामध्ये युनायटेड नेशन सिन्स 1985 हे सेलिब्रेटेड और डिझाईन द इंटरनॅशनल व्हॉलंटरी डे आणि इट ऑफर्स अन ऑपॉर्च्युनिटी फॉर द व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन अँड इंडिव्हिज्युअल volunteers to make their contribution visible at local, national, and international level to the achievement of millennium development goals. म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे अचीव्ह करण्यासाठी जे व्हॉलंटियर्स असतात ते व्हॉलंटियर्स काम करत असतात आणि तो व्हॉलंटियर डे हा 5 डिसेंबरला साजरा केला जातो. इंटरनॅशनल व्हॉलंटियर डे इज मार्क्ड बाय मेनी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग रेड क्रॉस, स्काउट अँड अदर्स. तुम्ही बघितलं असेल की स्काउट वगैरे आहे, तुम्ही ऐकलं असेल 5वी, 6वी, 8वी मध्ये स्काउट मध्ये जसं एनसीसी, एमसीसी असतं त्या पद्धतीनं स्काउटचं असतं. ते स्काउट मध्ये किंवा तुमचे रेड क्रॉस असेल किंवा एनएसएस असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही व्हॉलंटिअरिंगचं काम करू शकता. इट इज ऑल्सो मार्क सपोर्ट ऑफ युनायटेड नेशन्स व्हॉलंटियर. जे युनायटेड नेशन्स व्हॉलंटियर आहे तर हे याच्यासाठी सपोर्ट करत असतील. व्हॉलंटिअरिंग इज अन इमर्जन्सी. व्हॉलंटरी ही इमर्जन्सी आहे का किंवा अतिशय महत्वाची आहे का? इट प्लेस पिव्हटल रोल इन द रिकव्हरी ऑपरेशन इन द नॅचरल डिझास्टर सच एज सुनामी, फ्लड, ड्रॉट अँड अर्थक्वेक. म्हणजे अशा ज्या काय नैसर्गिक आपत्ती असतात त्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये आपल्याला जे व्हॉलंटिअरिंग आहे ते व्हॉलंटिअरिंग हे करावं लागतं किंवा तुम्हाला त्या गोष्टी इथं बघायला मिळतात किंवा स्वयंसेवक तुम्हाला तिथं करताना दिसतात. 2004 Indian Ocean earthquake and tsunami attracted a large number of volunteers worldwide, deployed and non-governmental organizations, government agencies and United Nations. म्हणजे 2004 साली जे आपला इंडियन ओशन अर्थक्वेक आणि सुनामी म्हणजे जे आपल्या समुद्रातून जे काय वादळ तयार झालेलं होतं किंवा भूकंपाचे ज्या लहरी असतील किंवा भूकंपाचे जे धक्के आहेत हे बसल्यामुळं त्यावेळेस आपल्या पूर्ण इंडियामध्ये ते व्हॉलंटियर एकत्रित आलेले होते. त्यांनी या जे काय आपलं आपत्ती असेल नैसर्गिक आपत्ती तर ह्याच्यामध्ये त्यांनी आपलं काम तिथं केलेलं होतं. त्यानंतर हे व्हॉलंटिअरिंग इन इमर्जन्सी हे आपले इमर्जन्सीमध्ये व्हॉलंटिअर आहे. तर स्कूलमधले व्हॉलंटिअरिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला जे स्कूलमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स असतात तर त्याच्यामध्ये रिच स्टुडंट आणि पुअर स्टुडंट. जे पुअर स्टुडंट असतात तर त्यांना काय मटेरियल असेल, टीचिंग एड्स असतात किंवा टीचिंग मटेरियल असेल, बुक्स असतात, नोटबुक्स असतात, ते त्याला आपण व्हॉलंटिअरिंग इन स्कूल असं म्हणतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्कूलमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करू शकता. देन कम्युनिटी व्हॉलंटिअरिंग वर्क. कम्युनिटीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी जे आपला समाज असतो तर समाजाचे जे काय स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग असतात तर ते इन्क्रीज करणं असेल. then activity related to profit of organization, local government and churches, and also encompasses informal groups such as recreational sports team. म्हणजे आपल्या समाजामध्ये काय स्पोर्ट रिलेटेड असतात, मनोरंजनात्मक असतात, काय सांस्कृतिक असतात, काही तुमचे पारंपरिक कार्यक्रम असतात तर ह्याच्यामध्ये तुमचं टीम वर्क किंवा व्हॉलंटिअरिंग वर्क हे तुम्हाला करावं लागते किंवा तिथे तुम्ही करत असता. आता बेनिफिट्स ऑफ कम्युनिटी व्हॉलंटिअरिंग वर्क. तर आपल्या कम्युनिटी व्हॉलंटिअरिंग वर्कचे बेनिफिट्स काय? देअर आर मेनी प्रोन पर्सनल बेनिफिट्स ऑफ द कम्युनिटी व्हॉलंटिअरिंग. वर्किंग टुगेदर विथ अ ग्रुप ऑफ पीपल हू हॅव डिफिकल्ट इथनिसिटी, बॅकग्राऊंड आणि व्ह्यूज रिड्युसर स्टेरिओटाइप्स. याच्यामध्ये तुम्हाला आपले जे ग्रुप मेंबर्स असतात त्या ग्रुप मेंबर बरोबर तुम्ही ग्रुप मेंबर बरोबर तुम्ही काम करू शकता, एकमेकाला तिथं जुळवून घेऊ शकता. स्टेरिओ टाइप्स म्हणजे एकमेकाला तिथं जुळवून घेणं, एकमेकांमध्ये अडकणं, त्याला आपण स्टेरिओ टाइप म्हणतो. देन कम्युनिटी व्हॉलंटिअरिंग हॅज ऑल्सो बीन प्रूव्हन टू इम्प्रूव्ह स्टुडंट अकॅडमिक सक्सेस. आपल्या विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक सक्सेस मध्ये सुद्धा व्हॉलंटिअरिंगचा म्हणजे व्हॉलंटिअरिंगसाठी अनन्यसाधारण याचं महत्व आहे. देन बेनिफिट्स ऑफ व्हॉलंटिअरिंग. व्हॉलंटिअरिंग कनेक्ट्स यू टू अदर्स. जर तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करत असाल तर तुम्ही एकमेकाच्या सानिध्यामध्ये येता. म्हणजे याच्यामुळे तुमचं यू एक्सपांड युअर फ्रेंड नेटवर्क, देन यू एक्सपांड युअर नेटवर्क इन द स्कूल, यू एक्सपांड युअर नेटवर्क विद इन द कम्युनिटी. देन व्हॉलंटिअरिंग ऑल्सो ग्रेट वे टू मीट द न्यू पीपल. तुम्हाला एक नवीन लोकांना भेटण्याची
संधी मिळते. आणि स्पेशली इफ यू आर न्यू इन अप टू एन एरिया, नवीन कुठल्या एरियामध्ये असाल तर तिथं तुमची ओळखी वाढत जातात. इट स्ट्रेंथन युअर कम्युनिटी अँड ब्रॉडन्स युअर सपोर्ट नेटवर्क. याच्यामध्ये तुमचं कम्युनिटी आणि सपोर्ट नेटवर्क हे तिथं तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करत असताना एक्सपोजिंग यू टू पीपल विथ कॉमन इंटरेस्ट, एकच आवड असणाऱ्या अशा लोकांचा एक तुमचा ग्रुप तयार होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथे इन्व्हॉल्व्ह होत असतात. देन नेबर्स रिसोर्सेस अँड फन अँड फुलफिलिंग ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रिसोर्सेस स्त्रोत असतात त्याचा तुम्ही यूज करू शकता. देन फन अँड फुलफिलिंग ऍक्टिव्हिटीज ह्या तुम्ही एका पर्टिक्युलर volunteering gives you the opportunity to practice and develop your social skill since you are meeting regularly with a group of people with a common interest. Then volunteering is good for your mind and body. स्वयंसेवक म्हणून काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं असतं, कारण तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम केलं तर तुमचं माइंड अँड बॉडी एक फ्रेश राहत असतं. यू कॉन्ट्रॅक्ट इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस, अँगर अँड एन्झायटी. गुंतागुंतीचं काय काळ असेल किंवा राग येणं असेल तर अशातून तुम्हाला मुक्तता मिळते. यू कॉम्बॅट डिप्रेशन, तुमचं डिप्रेशन जिथं कमी केलं जातं. व्हॉलंटिअरिंग मेक्स यू हॅप्पी, तुम्हाला आनंदी वाटतं कारण तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जिथं पाहिजे तिथं जाऊ शकता. काम करायचं असेल तर करू शकता, नसेल तर तुम्ही नाही केलं तरी कोणी तिथं तुमच्यावरती ऑथॉरिटी किंवा कुठलंही डिप्रेशन नसतं. इट ऑल्सो हेल्प्स टू इन्क्रीज द सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेन्स ऑफ पर्पज. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जास्त मदत ही व्हॉलंटिअरिंगच्या मार्फत केली जाते. Then older adults, especially those who have retired or lost the spouse, can find new meaning and direction in their lives by helping others. आता शक्यतो व्हॉलंटिअरिंग मध्ये जे आपले घरच्यांना गमावलेले असतात किंवा घरातल्याने त्यांना जर वाईट टाकला असेल किंवा एखाद्याचं घरातलं कर्त कोण गेलं असेल तर अशी व्यक्ती स्वतःला व्हॉलंटिअरिंग मध्ये वाहून देतात आणि त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतात. व्हॉट एव्हर युअर एज ऑफ लाईफ सिच्युएशन, volunteering can help take your mind off your own worries, keep you mentally stimulated and add more zest to your life. त्याच्यामध्ये जर जे काय वेगवेगळ्या एजेस मध्ये तुमचं व्हॉलंटिअरिंग जे असेल तर ते व्हॉलंटिअरिंग मध्ये तुम्हाला एक प्रॉपर एक एज लिमिट असतं, तर त्या एज लिमिट मध्ये तुम्ही प्रॉपरली व्हॉलंटिअरिंग करू शकता. बट व्हॉट एव्हर युअर एज ऑफ लाईफ सिच्युएशन, व्हॉलंटिअरिंग कॅन हेल्प मेक युअर माइंड ऑफ युअर ओन वरीज. तुमची जे काही काळजी करणारे असतात किंवा तुम्ही जे स्वतःची काळजी करत असता किंवा तुमचं माइंड फ्रेश असेल त्या व्हॉलंटिअरिंग मधून तुम्ही ते करू शकता. आणि मेंटली स्टिम्युलेटेड म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन मिळत जातं. म्हणजे तुम्ही जे काय मानसिक संतुलन जे बिघडतं ते मानसिक संतुलन रिड्यूस करण्याचं काम या व्हॉलंटिअरिंग मधून केलं जातं. देन व्हॉलंटिअरिंग कॅन ऍडव्हान्सेस युअर करिअर. तुमच्या करिअरमध्ये एक चांगल्या संधी निर्माण करून देण्याचं काम व्हॉलंटिअरिंग करतं. ते ट्राय आउट द न्यू करिअर विदाउट मेकिंग लॉंग टर्म कमिटमेंट. कुठल्याही लॉंग टर्म कमिटमेंट किंवा कुठल्याही वेगळे कमेंट न करता तर तुम्हाला एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी फ्युचरमध्ये तयार करून देण्याचं काम व्हॉलंटिअरिंगच्या मार्फत केलं जातं. इट ऑल्सो ग्रेट वे टू गेन एक्सपिरियन्स इन अ न्यू फील्ड. तुम्हाला नवीन क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या क्षेत्राचं नॉलेज नसेल अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही व्हॉलंटिअरिंग केलं तुम्हाला त्या क्षेत्राचं नॉलेज येते, ज्ञान मिळण्याचं किंवा ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला संधी असते. मेनी व्हॉलंटिअरिंग ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग. काही व्हॉलंटियर्स असतात तर त्यांना एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम तिथं असतात, त्यांच्या एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग प्रोग्रामचा एक फायदा घेण्यासाठी तुम्हाला व्हॉलंटिअरिंग एक मदत करत असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स्ड क्रायसिस म्हणजे काउन्सलर व्हाईल व्हॉलंटिअरिंग फॉर वुमन शेल्टर और नॉलेजेबल आर्ट हिस्टोरियन व्हाईल डोनेटिंग युअर टाइम अँड म्युझियम डोसेंट. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे स्वयंसेवक म्हणून काम करत असतो याच्यामध्ये तुम्हाला महिलांना घर असेल किंवा त्याच्यासाठी त्यांना अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू शकता किंवा एक म्युझियम एक तुम्ही तिथं देऊ शकता. देन व्हॉलंटिअरिंग ब्रिंग्स फन अँड फुलफिलमेंट ऑफ युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि व्यवस्थित फुलफिलमेंट हे तुम्हाला व्हॉलंटिअरिंगच्या मार्फत तिथं मिळू शकते. द नेक्स्ट वन राईट. राईट म्हणजे त्याला आपण हक्क म्हणतो. इट इज मोरल एन्टाइन्समेंट दॅट प्लेस ऑब्लिगेशन ऑन अदर पीपल टू ट्रीट वन विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट. राईट म्हणजे हक्क म्हणजेच काय, ही एक मोरल नैतिक जबाबदारी आहे किंवा नैतिक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
एक एन्टान्समेंट, त्याला आपण लोभ म्हणतो किंवा भुरळ पाडणारी अशी गोष्ट असं म्हणतो. नैतिक जबाबदारी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बंधन असतं, की ज्या बंधनामध्ये तुम्ही इतर लोकांना ट्रीट करत असता आणि त्यातून तुमची एक स्वतःची डिग्निटी आणि रिस्पेक्ट मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असता. इट इज डिफाईन्ड ॲज अ मोरल एन्टान्समेंट दॅट प्लेस ऑब्लिगेशन ऑन अदर पीपल टू ट्रीट वन विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः एक डिग्निफाईड आणि एक रिस्पेक्टफुल पर्सन म्हणून तिथं बिहेव करू शकता. तुम्हाला जर कोणी चांगला असताना वाईट बोललं किंवा वाईट म्हणलं, ते तिथं तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकता किंवा त्याच्यासाठी तुम्ही अपोज करू शकता. देन ह्युमन राईट्स आर डिफाईन्ड ॲज अ मोरल एन्टान्समेंट दॅट प्लेस ऑब्लिगेशन ऑन अदर पीपल टू ट्रीट वन विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट. प्रोव्हिजन अंडर ह्युमन राईट्स आर right of living, right of interest, and then to pursue legitimate personal interest, then right of privacy, right of property, right of non-discrimination, no sexual harassment. हे वेगवेगळे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत की जे तुम्हाला ह्युमन राईट्स मध्ये आहेत. प्रोफेशनल राईट, आपण जे काय प्रोफेशनल लाईफ असेल या प्रोफेशनल लाईफ मध्ये तुम्हाला काय राईट्स आहेत, त्याच्यामध्ये राईट टू फॉर्म एक्सप्रेस प्रोफेशनल जजमेंट इन्क्लुडिंग बोथ टेक्निकल अँड मोरल जजमेंट. याच्यामध्ये प्रोफेशनल मध्ये जे काही तांत्रिक असतात किंवा मोरल नैतिक जे अंदाज असतात तर ते तुम्ही त्या प्रोफेशनल राईट मध्ये तिथं तुम्हाला आहेत. देन राईट टू रिफ्यूज पार्टिसिपेट इन अनइथिकल ऍक्टिव्हिटीज अँड रिफ्यूज टू डू सो, फॉल्सिफाईंग डेटा, फॉर्जिंग ऑफ डॉक्युमेंट, अलर्टिंग टेस्ट रिझल्ट, ब्राइब एक्सेट्रा. याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात चुकीच्या, तर या चुकीच्या किंवा अनइथिकल ऍक्टिव्हिटीज ह्या रिफ्यूज करणं हे तुम्हाला एक राईट्स आहेत. म्हणजे चुकीचं चोरून येणं असेल किंवा एखाद्या डेटामध्ये इंटरफेअर करणं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला अधिकार आहे की ह्या गोष्टी न करून देणे किंवा याच्यामध्ये तुम्हाला विरोध करणं. राईट टू फेअर रिकग्नेशन टू रिसिव्ह रिम्युनरेशन फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस. तुम्हाला काय रिम्युनरेशन मिळत असतं तर तुमचा अधिकार आहे की जे तुम्हाला रिम्युनरेशन, तुम्हाला भत्ता मिळत असतो. रिम्युनरेशन म्हणजे भत्ता. तुम्ही ज्या काय प्रोफेशनल सर्व्हिस वापर करता तर तो भत्ता घेण्याचा किंवा भत्ता मिळवण्याचा हा तुम्हाला तिथे काय अधिकार आहे. दिस इन्क्लूड्स फेअर मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी फॉर्म्स ऑफ रिकग्नेशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे अधिकार असतात त्याच्यामध्ये मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी या दोन फॉर्म मध्ये असतात. राईट टू टॉक पब्लिकली अबाउट जॉब डन अँड लिमिट ऑफ डिस्टन्सी, कॉन्फिडेन्शियलिटी अँड लॉयल्टी. म्हणजे तुमचे विशेष अधिकार असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही समाज माध्यमामध्ये मी काय कामं केली, कुठलं कामं पूर्ण केली याचा बोलण्याचा तुम्हाला अधिकार असतो. राईट टू वॉर्न पब्लिक अबाउट डेंजरस विदाउट डॅमेजिंग रेप्युटेशन अँड एम्प्लॉयर. तुम्ही इतर लोकांना वॉर्न करू शकता की जे काय डेंजर्स असतात विदाउट डॅमेजिंग रेप्युटेशन, कुठल्याही तुमच्या रेप्युटेशनला किंवा तुमच्या जे काय पॉप्युलरिटी असेल तर त्याला कुठलाही धक्का न पोचता तुम्ही त्या ठिकाणी आपला अधिकार आहे तर त्या अधिकाराच्या मार्फत इतर लोकांना किंवा पब्लिकला त्या ठिकाणी काय करू शकता, वॉर्न करू शकता. राईट टू एंगेज इन देअर ऍक्टिव्हिटीज प्रोफेशनल सोसायटी, अटेंडिंग द मेंबरशिप कंपनी अँड सेमिनार. तुम्हाला वेगळ्या सेमिनार किंवा कंपन्यांमध्ये जे वेगवेगळे अभियान असतात तर याच्यामध्ये सहभागी होण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. त्याने एम्प्लॉय राईट, जे एम्प्लॉय असतात तर त्यांना सुद्धा राईट असतात. म्हणजे अॅन्युअल इन्क्रीमेंट असेल, प्रॉफिट शेअरिंग असेल, स्पेसिफाईड सॅलरी असेल, राईट ऑफ प्रायव्हसी असेल, याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, ऑथराइज पर्सन गेट पर्सनल इन्फॉर्मेशन, रेस्ट्रिक्शन टू ऍक्सेस पर्सनल इन्फॉर्मेशन ह्याचा सुद्धा राईट असतो. राईट टू चूज आउटसाइड ऍक्टिव्हिटीज, राईट टू इक्वल ऑपॉर्च्युनिटीज अँड सेक्शुअल हॅरासमेंट इन वर्क प्लेस. तर ह्याचे जे काही अधिकार असतात जे अननेसेसरी असतात तर अननेसेसरी गोष्टीला अपोज करणं आणि गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रूव्ह करणं किंवा त्याच्यासाठी सपोर्ट करणं, अप्रोच करणं. तर अशा तुम्हाला एम्प्लॉयमेंट राईट सुद्धा बघायला मिळतात. देन रिस्पॉन्सिबिलिटीज, इट इज डिफाईन्ड ॲज अ लिगल अँड मोरल ड्युटी ऑफ अ पर्सन इंडिव्हिज्युअल. लिगल अँड मोरल, लिगल का म्हटले कारण तुम्हाला एखादी गोष्ट आई वडिलांना सांभाळणं हे लिगल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर म्हटलं की सांभाळू शकत नाही तर तुम्हाला त्या प्रॉपर्टी मधून किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीमधून तुम्हाला बेदखल केलं जातं. तर ते एक मोरल ड्युटी आहे. म्हणजे ते तुम्हाला ठरवून दिलंय, ती तुमची जबाबदारी आहे. त्याला आपण मोरल राईट म्हणतो किंवा मोरल ड्युटी म्हणतो. अँड इट इज डिफाईन्ड ॲज अ लिगल ऑर मोरल ड्युटी ऑफ अ पर्सन. काय प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. इट इज डिफाईन्ड ॲज अ लिगल ऑर मोरल ड्युटी ऑफ अ प्रोफेशनल टू अप्लाय वन्स नॉलेज इन वेज दॅट बेनिफिट हिज ऑर हर क्लायंट अँड वायडर सोसायटी विदाउट कॉझिंग एनी इंजुरी टू आयदर अदर्स. म्हणजे काय जबाबदारी असतात की याच्यामध्ये तुम्ही काय सोसायटी असेल किंवा सोसायटी मेंबर्स असतात तर त्यांना बेनिफिट मिळवून देण्यासाठी तुमचं नॉलेज असेल किंवा तुमचे जे काही लिगल किंवा मोरल ड्युटीज असतात तर त्या प्रोफेशनल तिथे प्रूव्ह करत असतात किंवा तिथं परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि विचार द फीचर्स ऑफ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज. आपल्या प्रोफेशनल जबाबदारी आहेत तर त्याचे काय वैशिष्ट्य आहेत तर कॉन्फिडेन्शियालिटी, म्हणजे काय
गोष्टी असतात त्या गुप्त ठेवायच्या असतात, की ज्या गोष्टी तुम्ही तिथं ती जबाबदारी असते तुमची की ती लीक न होऊ दे. तर प्रोटेक्ट ऑल क्लायंट इन्फॉर्मेशन इन्शुरन्स दॅट इन्फॉर्मेशन ओनली दोज ऑथोराइज्ड टू हॅव ऍक्सेस. ज्यांना अधिकार आहे त्यांनाच ती माहिती दाखवणं, ज्यांना अधिकार नाही त्यांना माहिती न दाखवणं, त्याला आपण कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो. देन फेअरनेस म्हणजे चांगलं सुरळीतपणे, की ट्रीटिंग अदर्स इन द सेम फॅशन that you would want to treat it. It requires impartiality, intellectual honesty and disclosure of material conflict of interest. याच्यामध्ये तुम्हाला इम्पार्शियालिटी असेल, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी म्हणजे जे काय तुमचं प्रामाणिक सत्सदविवेक बुद्धी असेल किंवा जे काही इंटेलेक्च्युअल पॉवर असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकता असेल किंवा डिस्क्लोजर ऑफ मटेरियल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, जे तुम्हाला चुकीचं वाटतं किंवा जे तुम्हाला कॉन्फ्लिक्शन क्रिएट करणाऱ्या गोष्टी असतात तर त्या तुम्ही डिस्क्लोज करू शकता. देन डिलिजन्स. Diligence, which means efforts or practice. It refers to provision of service in reasonably prompt. Prompt म्हणजे लगेच. Reasonably prompt and through manner including the proper planning for and supervision of rendering a professional services. म्हणजे तुम्हाला जे काय प्रोफेशनल सर्व्हिस असतात की ज्या तुम्ही ऑफर करत असतात तर त्याच्या जे काय तुमच्या मेहनत असेल किंवा तुमचं जे काही कष्ट असेल तर ते त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅन करणं त्याला आपण डिलिजन्स म्हणतो. कॉन्फिडन्स meaning attaining the maintaining the adequate level of knowledge and skill and application of their knowledge and skill in providing services to client. तुमचं नॉलेज आणि स्किल असेल तर ते नॉलेज आणि स्किल हे तुम्हाला योग्य ठिकाणी म्हणजे कॉम्पिटन्सी म्हणजे योग्यता किंवा योग्य अशा प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला तिथं यूज करता येणं गरजेचं आहे. इफेक्टिव्ह असिस्टंट सहकार्य करणं किंवा मदत करणं, असिस्ट करणं तर ही सुद्धा एक जबाबदारी असते. डिटेल्स ऑफ प्रोफेशनल इंटिग्रिटी, प्रोव्हाइड सर्व्हिसेस विथ इंटिग्रिटी, ज्या सर्व्हिसेस असतात ते इंटिग्रिटीनं प्रोव्हाइड करणं. ऑब्जेक्टिव्हिटी उद्दिष्टपूर्ती, प्रोव्हाइड सर्व्हिसेस ऑब्जेक्टिव्हली, हॉनेस्टली अँड इम्पार्शियल. देन एन्व्हायरमेंटल रिलेशनशिप, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पब्लिक हेल्थ, सेफ्टी, वेलफेअर म्हणजे आपली जबाबदारी आहे की आपल्या एन्व्हायरमेंटची सुद्धा सेफ्टी आपण बघितली पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं पब्लिक हेल्थ असेल का पब्लिक सेफ्टी असेल का पब्लिक वेलफेअर असेल तर ते आपण प्रॉपरली तिथे मेंटेन करू शकतो. आणि पेनल्टी फॉर मिसकंडक्ट तुमची जबाबदारी आहे की ज्याने मिसकंडक्ट केली त्याला पेनल्टी किंवा त्याला कुठला तरी शिक्षा देणं. तर दीज आर द स्पेसिफिक कन्सेप्ट ऑर द कंटेक्स्ट ऑफ टीमवर्क, व्हॉलंटिअरिंग, राईट अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तर हे तुम्हाला इन शॉर्ट मध्ये जनरल व्ह्यू बेस ह्याच्यावरती क्वेश्चन येतील, याच्यापेक्षा जास्त काही असणार नाही. ठीक आहे. देन स्ट्रेस मॅनेजमेंट आणि जेंडर सेन्सिटायझेशन 2 टॉपिक राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट वीक मध्ये कम्प्लीट करू. ओके. थँक यू फॉर पार्टिसिपेट हिअर अँड अटेंडिंग द मीटिंग.